सन्माननीय राजसाहेबांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर विराजमान कट्टर कडवट आणि निष्ठावान महाराष्ट्र सैनिक, तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। काय झालं, हल्ली हे शब्द उच्चारायला जरा भीती वाटते, कारण अचानक गेली 4.5 वर्ष एक जण म्हणत होता पोटात हात घालून कोथळा बाहेर काढी, दुसरा म्हणाला युतीत 25 वर्षात सडलो, आणि अचानक एके दिवशी एकत्र आले आणि म्हणाले तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं। अरे वाह रे वाह। आणि आमच्या राजसाहेबांना स्वाभिमान शिकवताय, या देशातील जनतेशी तुम्ही खेळलेला आहात, या महाराष्ट्रातील शेतकऱ्याशी तुम्ही खेळलेला आहात, आणि आमच्या राजसाहेबांना तुम्ही प्रश्न विचारताय। माझे प्रश्न आहेत त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, नक्की त्यांचा आदर करतो, आपण मुख्यमंत्री आहात, आपण काय बोलला होता राजसाहेबांबद्दल? आमच्या पक्षाची लायकी करताय, उरली सुरली लंगोट काढली म्हणून म्हणताय। राजसाहेबांची शपथ घेऊन सांगतो, राजसाहेबांची शपथ, की राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक अशा प्रकारे पाळू की तुमचा पाला पाचोळा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। समजतात कोण तुम्ही? तुम्ही आम्हाला शिकवणार स्वाभिमान काय? तुम्ही राजसाहेबांना विचारता की पाठिंबा दिला होता? होय, राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता, कारण आज या देशाचा खरा नेता असेल, जर या देशाचा स्वाभिमानी नेता असेल तर तो एकच आहे, तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। बाकी सर्व सत्ते करता, खुर्ची करता, पदान करता लाचार आहेत। आज सकाळी म्हणतात मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पहिले मंदिर फिर सरकार, आणि नंतर एकत्र गळ्यात गळे घालतात। होय, राजसाहेब ठाकरे नक्की बोलले होते, या देशात पहिल्यांदा बोलले होते, कारण ते खरे आहेत। ते बोलले होते की सन्माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले तर नक्की मला आनंद होईल, परंतु ते निघताना दुसरी गोष्ट सुद्धा बोलले होते सुरतला, की त्यांनी देशाचं पंतप्रधान व्हावं, त्यांनी गुजरातचं पंतप्रधान होता कामा नये, हे आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलले होते। आणि पुन्हा सांगतो, असा एकमेव नेता आहे की जेव्हा त्याला वाटलं की हा माणूस बरोबर करेल या देशाचं, तेव्हा त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने आणि या 130 कोटी लोकांसमोर उभे राहिले। पण जेव्हा त्यांना कळलं की 4.5 वर्षात या देशाची दशा नाही तर या देशाची दुर्दशा करून टाकली या पंतप्रधानांनी, तेव्हा हेच आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, जे पहिल्यांदा बोलले की या देशाला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, आणि म्हणून आम्हाला राजसाहेब तुमचा अभिमान आहे। ते जे बोलतात ते करून दाखवतात, आणि काय फक्त विचारतात प्रश्न, आणि आमचे प्रश्न तुम्हाला आहेत, आम्हाला याची उत्तरं द्या। काय झालं 15 लाख रुपयांचं? कोणाच्या खात्यात गेले? काय झालं 2 कोटी नोकऱ्यांचं? कोणाकडे गेले? काय झालं? शेतकरी एवढे आत्महत्या का करतायत? सगळं जर सुजलाम सुफलाम आहे, सगळं जर उत्तम आहे, तर मग देशाची बेरोजगारी एवढी का वाढलेली आहे? आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं पाहिजे आहेत। आज तुम्ही 5 वर्षात एकदाही ओपन प्रेस कॉन्फरन्सला समोर गेलेले नाही आहात। आमच्या प्रश्नांची उत्तर द्या। गळ्यात गळ्यात गॅस अडकले होते, गळ्यात। या भाजपच्या कालावधीत आम्हाला कळलं की 450 रुपयाचा गॅस महाग असतो आणि 900 रुपयाचा सिलेंडर स्वस्त असतो, असे अकलेचे दिवाळखोर असलेली माणसं आहेत। नोटबंदीने तुम्हाला मारून टाकलेला आहे। जीएसटी रात्री 12 वाजता घंटा वाजवली होती। 1 नेशन 1 टॅक्स, एक देश एक कायदा, एक देश एक कर। सन्माननीय मुख्यमंत्री परवाच एका मुलाखतीत म्हणाले की राजसाहेब म्हणजे मान न मान, मैं तेरा मेहमान। त्यांना नक्की आम्ही सांगू इच्छितो की राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची शान आहेत आणि महाराष्ट्र सैनिकाची जान आहे, ते पहिल्यांदा लक्षात ठेवायचा। उचलली जीभ लावली टाळ्याला, हे आमचे शिक्षण खात्याचा विनोद केलेले तावडे, ते बोलणार राजसाहेबांबद्दल। आधी पहिला रावसाहेब दानवेंना शिकवा भाषा कशी वापरायची असते, आधी तुमच्या प्रवक्त्यांना शिकवा की महिलांचा मान कसा राखायचा असतो,
आणि आधी तुमच्या मुंबई अध्यक्षाला सांगा की कविता करून काही होत नाही, तर रस्त्यावर उतरून लोक जमवायला लागतात. आमच्याकडे एकही खासदार नाही, आमच्याकडे एकही आमदार नाही, पण आमच्याकडे लाखोनी असे महाराष्ट्र सैनिकाचे राजसाहेब ठाकरेंच्या एका शब्दावर जीव ओळून टाकलेला तयार आहेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला मी एवढीच विनंती करीन की राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या मुखातनं जो अंगार निघेल, त्यांचा जो शब्द असेल, तो आपण सर्व महाराष्ट्र सैनिक वचन देऊया की त्या शब्दामध्ये कुठल्याही प्रकारची गद्दारी केली जाणार नाही म्हणजे नाही. आणि जर गद्दारी झाली तर आपणच एक शपथ घेऊ की जो ही चूक करेल त्याला एकच वाक्य ऐकवायचं की जो राजसाहेबांचा आदेश पाळणार नाही, जो ही चूक करेल त्याच्या चुकीला माफी नाही. म्हणून एवढंच सांगीन की आपण सर्वजण सन्मान्य राजसाहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघतात, मीही बघतोय. त्यामुळे आपण सर्वजण आलात, हा जो मान सन्मान दिलात, आणि जाता जाता या भाजप शासनाला एकदा दाखवूया की महाराष्ट्र सैनिक काय आहे. एक जोरदार घोषणा देऊया, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.